सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं अँगल बिटवीन टू मिरर्स दिला असेल आणि तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही कोणकोणत्या मेथडने नंबर ऑफ इमेजेस फाइंड आउट करू शकता. आणि जर तुम्हाला 360/θ फॉर्म्युला मी दिलाय लिहून, तर 360/θ ची जी डिव्हिजन आहे इंटिजर नाही आली तरी सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो, वॉर्मअप प्रॉब्लेम आहे हा. नंबर ऑफ इमेजेस तुम्ही सांगायचे मला किती तयार होतील. एक समजा ऑब्जेक्ट इथं आहे, नंबर ऑफ इमेजेस सांगा. नंबर ऑफ इमेजेस किती येतील रे? अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे सांगा. 90 आहे, पण 360/90 कसं करणार लक्षात येते? 360/90 काय होणार सांगा? 4 येणार. 4 हे काय सांगा? E1 आहे. E1 आहे म्हटल्यानंतर काय करणार सांगा? 4 - 1 म्हणजे 3 इमेजेस तयार होतील. म्हणजे तुम्हाला मित्रांनो जेव्हा दोन मिरर एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतील तेव्हा कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. नेहमीच दोन मिरर एकमेकांना जर परपॅन्डिक्युलर असतील तर नेहमीच नंबर ऑफ इमेजेस 3 तयार होतात, वेदर ऑब्जेक्ट इज ऑन बायसेक्टर ऑर नॉट ऑन बायसेक्टर. लक्षात येते? जर ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती असेल तरी सुद्धा 3 इमेजेस आणि नसेल तरी सुद्धा 3च इमेजेस तयार होतील. आता मी काय करतो बघा, ही जी मिरर आहे ही मिरर थोडीशी हलवतो इथून. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे. इथं एक मिरर ठेवली आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इथं आहे. तर तुम्ही सांगायचं नंबर ऑफ इमेजेस किती होतील. किती होतील रे नंबर ऑफ इमेजेस सांगा. व्यवस्थित विचार करा बघू. अगदी बरोबर आहे, एकच इमेज तयार होणार आहे. का बरं? ऑब्जेक्ट कोणती मिरर इमेज फॉर्म करेल रे? बरोबर, ऑब्जेक्ट कडून जे रे ऑफ लाईट बाहेर पडतील ते ह्या मिररकडे जाऊ शकतात. ह्या मिररकडे जातील का रे? ऑब्जेक्ट मधून जे रे ऑफ लाईट बाहेर पडतील ते अशी नागमोडी वळण घेऊन ह्या मिररवरती पडतील का? नाहीत पडणार. बरोबर, कारण रे ऑफ लाईट हे कसे आहेत रे? प्रोपागेशन त्यांचं कसं असतं? स्ट्रेट लाईन मध्ये जातात. बरोबर, म्हटल्यानंतर ह्या ऑब्जेक्ट मधून जे रे ऑफ लाईट बाहेर पडतील हे कोणत्या मिररवरती पडण्याचे चान्सेस आहेत? M1 वरती पडण्याचे चान्सेस आहेत, M2 वरती पडणार नाहीत. म्हणजे इथं इमेज जी फॉर्म होणार आहे ती कुणाकडून फॉर्म होणार आहे? M1 कडून फॉर्म होणार आहे. आणि कुठं जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होईल. ओके, म्हटल्यानंतर किती इमेजेस फॉर्म होतील? एकच इमेज बाय M1. ठीक आहे. आता अजून एक ट्रिकी प्रॉब्लेम देतो तुम्हाला. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे. प्लेन मिररच दाखवतोय मी. ही एक प्लेन मिरर आहे. ओके, दोन मिरर आहेत. M1 म्हणूया हिला आणि हिला आपण M2 म्हणूया. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इथं ठेवलाय. ठीक आहे. तर नंबर ऑफ इमेजेस तुम्ही सांगायचे मला. थोडासा वेळ देतो तुम्हाला कॅल्क्युलेशनला. आले का उत्तर? बघा, नंबर ऑफ इमेजेस कशा सांगतोय मी? नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू मिरर M1 तयार करू शकते. येस करू शकते, कारण देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रे ऑफ लाईट विच इज इन्सिडेंट फ्रॉम ऑब्जेक्ट ऑन मिरर M1. बरोबर, ऑब्जेक्ट मधून जे रे ऑफ लाईट बाहेर पडतील ते मिरर M1 वरती जाऊ शकतात. म्हणजे इथं M1 ने सुद्धा इमेज तयार केलेली असली पाहिजे. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे मिरर M1 पासून? समजा x डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज तयार होईल. ती इमेज तयार झाली I1 विच इज इमेज फॉर्म बाय M1. ठीक आहे. आता समजा हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे, मिरर M1 वरती गेलाय. हा रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट आहे. बरोबर, मिरर M1 कडून रिफ्लेक्ट झालेला. समजतंय? तसाच एक रे ऑफ लाईट मिरर M2 वरती सुद्धा आला. बरोबर, येऊ शकतो ना. ह्या ऑब्जेक्ट मधून एक रे ऑफ लाईट मिरर M1 वरती गेला, एक रे ऑफ लाईट मिरर M2 वरती आला. मग M2 ने तयार केलेली इमेज जी आहे ती जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज, म्हणजे इथं इमेज फॉर्म होईल. I2 इज द इमेज फॉर्म बाय M2. चालतंय. आता तुम्ही मला सांगायचं आहे की ह्या दोन इमेजेस तर फिक्स झाल्या, M1 ने तयार केलेली एक आणि M2 ने तयार केलेली एक. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणाल की सर ह्या दोन मिरर एकमेकांना पॅरलल आहेत म्हटल्यावर इन्फायनाइट इमेजेस तयार होतील का? तर उत्तर चुकीचं आहे. फक्त 2 आणि 2च इमेजेस तयार होतील. त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगतो? जेव्हा मिरर एकमेकींच्या समोर होत्या तेव्हा काय होत होतं? तर ऑब्जेक्ट मधून रे ऑफ लाईट ह्या मिरर वरती जात होता. बरोबर, ह्या मिरर वरून रिफ्लेक्ट होऊन ह्या मिररकडे यायचा. लक्षात येते का बघा सगळ्यांना? म्हणजे ह्या मिरर वरती जी ह्या मिररने तयार केलेली इमेज आहे त्या इमेज वरून ही मिरर परत इमेज फॉर्म करत होती. इथं तसं होणार नाही. इथं ह्या मिररने तयार केलेली इमेज बघा I1, M1 ने तयार केलेली इमेज I1 आहे, परंतु
ह्या M1 वरून रिफ्लेक्ट झालेला रे ऑफ लाईट जो आहे तो ह्या मिरर M2 कडे जात नाहीये. समजतंय? म्हणजे ह्या I1 ची परत इमेज ह्या M2 कडून तयार होणार नाही. तसंच M2 ने तयार केलेली I2 जी इमेज आहे ह्या I2 ची परत इमेज M1 कडून तयार होणार नाही. म्हणजे I1 आणि I2 ह्या दोनच इमेजेस की ज्या कुणाकडून तयार झालेल्या डायरेक्ट ऑब्जेक्ट कडून तयार झालेले दोन मिररने तयार केलेले आहेत आणि त्या दोनच इमेजेस राहतील. इमेज वरून इमेज फॉर्म होणार नाही. कारण काय होतंय तर रे ऑफ लाईट ऑब्जेक्ट मधून बाहेर पडतो मिरर M1 वरती, पण M1 मधून रिफ्लेक्ट झालेलं रे ऑफ लाईट मिरर M2 वरती पडत नाही. म्हणून किती इमेजेस तयार होतील बाळांनो? फक्त 2 आणि 2च इमेजेस त्या केसमध्ये तयार होतील. ओके. परंतु जर मिरर समोर एकमेकांच्या समोर फेस टू फेस असत्या पॅरलल तर मात्र इन्फायनाइट इमेजेस काय झाल्या असत्या? फॉर्म झाल्या असत्या. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला मॅग्निफिकेशन. हे आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं मिररच्या कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये. तरी सुद्धा आता बघूया मॅग्निफिकेशन म्हणजे मित्रांनो काय आहे. तर हा एक रेशो आहे. समजा इमेज किती हाईटची आहे आणि ऑब्जेक्ट किती हाईटचा आहे, ह्या दोन्ही हाईटचा रेशो जर घेतला आपण, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आता दोन्हीही हाईटचा रेशो त्याच्यामुळे मॅग्निफिकेशनला युनिट लिहिणार का? युनिट नसतं. आता समजा ही एक मिरर घेतली, बघा मी काय सांगतो व्यवस्थित. मॅग्निफिकेशन बाय प्लेन मिरर. ठीक आहे. समजा ही एक मिरर घेतली आणि ह्या मिररच्या समोर इथं ऑब्जेक्ट पकडला मी. ठीक आहे. तर ह्या ऑब्जेक्टची जेवढी हाईट आहे तेवढीच इमेजची हाईट असणार आहे. आपण बघितलं इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर काय रे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज. म्हणजे जेवढ्या हाईटचा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच हाईटची इमेज फॉर्म झाली. म्हणजेच इथं काय झालं, हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट सेम झाल्यामुळे मॅग्निफिकेशन किती झालं? 1 झालं. आता बघा ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या वर ऑब्जेक्ट आहे म्हटल्यानंतर ह्या लाईनच्या वरच इमेज फॉर्म झाली म्हटल्यानंतर मॅग्निफिकेशन कसं लिहिणार? प्लस लिहिणार. म्हणजे ही जी लाईन आहे याला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो. म्हणजे ऑब्जेक्ट जर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर असेल आणि इमेज पण प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर असेल तर मॅग्निफिकेशन कसं लिहायचं बाळांनो? प्लस लिहायचं. आणि जर ऑब्जेक्ट वर असताना चुकून इमेज खाली झाली असती तर मॅग्निफिकेशन मायनस झालं असतं. ओके, ठीक आहे. हा एक पॉइंट तुमच्याकडे लिहून ठेवायला हरकत नाही. आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. व्हेलॉसिटी ऑफ इमेज अँड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ इमेज बघायचं आपल्याला. व्हेलॉसिटी ऑफ इमेज बघण्यासाठी मित्रांनो मी काय सांगतो बघा. व्हेलॉसिटी ऑफ इमेज, आपल्याला इमेजची व्हेलॉसिटी काढायची. बरोबर. इमेजची व्हेलॉसिटी, इमेजकडे व्हेलॉसिटी कधी असेल? जेव्हा इमेज पळेल तेव्हा. इमेज कधी पळेल? जेव्हा ऑब्जेक्ट पळायला पाहिजे किंवा मिरर तरी पळाली पाहिजे. बरोबर. म्हटल्यानंतर बघा मी 3 केसेस लिहून ठेवतो इथं. फर्स्ट केस आहे मिरर फिक्स आहे. मिरर फिक्स ठेवली अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग. ऑब्जेक्ट काय करतोय? मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी v. बघा मी काय सांगतो. म्हणजेच समजा ही मिरर आहे, ही मिरर फिक्स ठेवतोय मी, मिररला हलवणार नाही. लक्षात येते? पण ही समजा मिरर आहे आणि हा समजा पेन म्हणजे ऑब्जेक्ट आहे. मिरर फिक्स परंतु ऑब्जेक्ट हळूहळू पुढे मागे म्हणजे ऑब्जेक्ट जर काय होत असेल? मूव्ह होत असेल. बघा हा समजा ऑब्जेक्ट दाखवतोय, हा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. आता मूव्ह होताना तो काय होईल? एक तर मिररकडे येईल किंवा मिरर पासून लांब जाईल किंवा पॅरलल टू मिरर जाईल. ओके. हा, मग आता असं लेट करून चाललंय ऑब्जेक्ट हा v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने कुणाकडे यायला लागलाय? मिररकडे यायला लागलाय. बरोबर. आता सांगा ऑब्जेक्ट एवढ्या डिस्टन्स वरती आहे तर त्याची इमेज तेवढ्याच डिस्टन्स वरती तयार होईल. इथे इमेज फॉर्म झाली, इथे इमेज फॉर्म झाली आय. मित्रांनो गमतीशीर गोष्ट अशी आहे की जेवढ्या स्पीडने तुम्ही आरशाकडे चालत जाल तेवढ्या स्पीडने तुमची इमेज तुमच्याकडे चालत येते. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्ट जर मिररकडे जातोय तर इमेज
सुद्धा मिररकडे येते किती स्पीडनं, तेवढ्याच स्पीडनं ज्या स्पीडनं ऑब्जेक्ट मूव्ह होतो, v मीटर पर सेकंद, परंतु अपोजिट डायरेक्शन मध्ये. ऑब्जेक्टची डायरेक्शन कुठे आहे, तिकडे आहे, इमेजची डायरेक्शन इकडे आहे. लक्षात येते. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इमेज, व्हेलॉसिटी ऑफ इमेज किंवा स्पीड ऑफ इमेज म्हणा, स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू स्पीड ऑफ ऑब्जेक्ट. ओके, काय डाऊट आहे का बघा. जेवढ्या स्पीडने ऑब्जेक्ट मूव्ह होतो मिररकडे, तेवढ्या स्पीडने काय होईल रे सांगा, इमेज मिररकडे मूव्ह होईल. दोघांची डायरेक्शन कशी आहे सांगा, डायरेक्शन दोन्ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होते. लक्षात राहील हे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मुंगी आहे, मुंगी समजा 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने आरशाकडे निघाले, तर मुंगीची इमेज उलट्या डायरेक्शन मध्ये आरशाकडे येणार तेवढ्या स्पीडने. परंतु हे कधी सांगा, मिरर कशी ठेवलेली आपण, फिक्स ठेवलेली आहे. आता नेक्स्ट बघा, अजून तुम्हाला मित्रांनो सांगतो, जेवढा दिलेल्या टाइम मध्ये जेवढं डिस्टन्स ऑब्जेक्ट कव्हर करेल तेवढंच डिस्टन्स इमेज कव्हर करणार आहे. म्हणजे समजा एका सेकंदात ऑब्जेक्ट इथून 1 मीटर इथं आला, तर इमेज एका सेकंदात इथून 1 मीटर इकडे येणार. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय इमेज, हे सुद्धा आपण तिथं लिहू शकतो. ओके, आता दुसरी केस आहे. आता आपण काय करूया, ऑब्जेक्टला स्थिर ठेवूया, ऑब्जेक्ट फिक्स्ड बट मिरर मूव्हिंग विथ वेलोसिटी v. ओके, ठीक आहे. बघा, ऑब्जेक्ट जो आहे तो फिक्स ठेवायचा. समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट फिक्स ठेवला. इथं लिहूया आपण, मिरर कसे आहे, फिक्स आहे. आता इथं ऑब्जेक्ट फिक्स आहे. फिक्स म्हणजे मित्रांनो तो हलत नाही जागेवर. हा समजा पेन आहे, समज हा ऑब्जेक्ट आहे आणि ही मिरर आहे. आता मिररला आपण काय करूया, ऑब्जेक्टकडे आणूया किंवा ऑब्जेक्ट पासून लांब नेऊया. समजतंय. ही समजा अशी मिरर आहे, मिरर. आता ही जी मिरर आहे ही v व्हेलॉसिटीने काय होते रे, ऑब्जेक्टकडे यायला लागली. बघा मी काय सांगतो, v एवढ्या व्हेलॉसिटीने ती काय व्हायला लागली, ऑब्जेक्टकडे यायला लागली. किती डिस्टन्स वरती आता सध्या मिरर आहे, तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज इथं फॉर्म झाली आहे. ठीक आहे. बर, जेव्हा मिरर मूव्ह व्हायला लागेल, मिरर ही ऑब्जेक्टकडे यायला लागेल v एवढ्या व्हेलॉसिटीने, तेव्हा इमेज मित्रांनो 2v एवढ्या व्हेलॉसिटीने येते. किती, 2v व्हेलॉसिटीने. समजतंय, इमेजचं स्पीड किती असणार, 2v. आणि ज्या डायरेक्शन मध्ये मिरर येते त्याच डायरेक्शन मध्ये येते. लक्षात ठेवा. म्हणजेच स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू, इमेजचं स्पीड किती असणार, जेवढं मिररचं स्पीड आहे त्याच्या डबल, 2 टाइम्स स्पीड ऑफ मिरर. आणि डायरेक्शन कशी येणार सांगा, डायरेक्शन येणार दोघांची पण सेम, डायरेक्शन सेम. इथं ऑब्जेक्ट आणि इमेज दोन अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होत होते, इथं मिरर आणि इमेज सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत. काय अवघड आहे का बघा. आता एखादा विद्यार्थी म्हणेल की सर ह्या केसमध्ये जर ऑब्जेक्ट पॅरलल टू द प्लेन मिरर निघालाय, समजा असा निघालाय, समजा ही एक मिरर आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट असा निघालाय पॅरलल टू द प्लेन मिरर, v स्पीडने, v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने, तर त्याची इमेज सुद्धा मित्रांनो तेवढ्या स्पीडने सेम डायरेक्शन मध्ये जाते, सेम डायरेक्शन मध्ये जाते. लक्षात ठेवा. ही सेपरेट स्पेशल केस म्हणून लिहूया आपण. इफ ऑब्जेक्ट मूव्स पॅरलल टू मिरर, देन दाखवतोय कसं बघा, ही मिरर दाखवतोय मी आणि हा जो एक आहे हा एक ऑब्जेक्ट आहे, हा असा मूव्ह होतोय पॅरलल टू द मिरर, स्पीड दाखवतोय v मीटर पर सेकंद. तर इमेज जी आहे ती इमेज सुद्धा तेवढ्याच डिस्टन्स वरती त्याच डायरेक्शन मध्ये तेवढ्याच स्पीडने काय होईल रे,
मूव्ह होते. लक्षात येते? काय डाऊट आहे का बघा? म्हणजे इथं व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ इमेज इथं लिहू शकतो बघा. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ इमेज बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे दोघांच्या मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण कसे असणार आहे? सेम असणार आहेत. इथं काय होत होतं सांगा? इथं येत होतं परपेंडिक्युलर टू द मिरर. कसा येतोय? परपेंडिक्युलर टू द मिरर. लक्षात घ्या, परपेंडिक्युलर टू मिरर येतोय ऑब्जेक्ट. आणि तिथं कसं जातोय? पॅरलल. परपेंडिक्युलर टू मिरर असला तर स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू स्पीड ऑफ ऑब्जेक्ट आहे, परंतु डायरेक्शन अपोजिट आहे. आणि पॅरलल टू द मिरर असेल तर स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू स्पीड ऑफ ऑब्जेक्ट आहे. बरोबर, दोघांचं स्पीड सेम आहे. स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू स्पीड ऑफ ऑब्जेक्ट, परंतु डायरेक्शन सुद्धा सेम आहे. समजतंय? ठीक आहे. आता थर्ड केस आहे. इथं आपण मिररला फिक्स ठेवली, ऑब्जेक्टला पळवला. इथं ऑब्जेक्टला थांबवला, मिररला पळवली.